हरि ओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 4. प्रवचन क्रमांक 32. वनगमन भाग 1. रामप्रभू माता कौसल्याच्या महाली पोचले तेव्हा रामप्रभूंसाठी नुकतेच होम हवन दानधर्म करून ते ध्यानस्थ बसली होती. तेथे सुमित्रा होती. तिने माता कौसल्याला रामप्रभू आल्याचे सांगितले. त्याबरोबर माता कौसल्याने वात्सल्याने रामप्रभूंना आपल्या मांडीवर बसवून त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण केले. त्यांना प्रेमाने कुरवडत ती त्यांना म्हणाली, बाळा, तुला भूक लागली असेल, थोडी मिठाई खा. राम प्राहन मे मातर भोजनावसरः कृतः दंडकागमने शीघ्रं मम कालोद्य निश्चितः. कैकेयी वरदानेन सत्यसंधः पिता मम भरताय ददौ राज्यं ममाप्यारणमुत्तरम्. यावर रामप्रभू म्हणाले, माते, मला क्षुधा शांत करण्यासाठी जराही वेळ नाही. मला लगेचच दंडकारण्यात जाण्यासाठी पित्याची आज्ञा आहे. कैकेयी मातेला वर दिल्याप्रमाणे प्रतिज्ञा सत्य करणाऱ्या माझ्या पित्याने भरताला हे राज्य दिले आहे. तसेच मला वनाचे यापेक्षाही उत्तम राज्य दिले आहे. रामप्रभू मातेला सांगत आहेत की त्यांना पित्याने अयोध्येपेक्षाही उत्तम असे वनाचे राज्य दिले आहे, कारण त्यांना त्यांच्या अवतार कार्याची चांगली जाण आहे. राज्याभिषेक व्हायच्या आधी नारद मुनी तेवढ्यासाठीच त्यांची भेट घेऊन गेले होते. अयोध्येत राज्यावर बसून रावणाला आव्हान देणे होणार नाही. तसे केल्यास राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो प्रजेवर अन्याय होईल. त्यामुळे रावणाच्या नाशासाठी सबल कारणही मिळणार नाही. यासाठी त्याच्या लंकेत त्याच्या राज्यात घुसून त्याला आव्हान देणेच योग्य आहे. यामुळे अधर्माने वागणाऱ्यांना कायम धडा गिरवायला दिला जाणार आहे. रावणाने देवांना बंदी केले आहे. त्यांची सुटका करायची आहे. त्याचे अधर्माचे, अन्यायाचे, जुलमाचे राज्य उखडून टाकायचे आहे. आसुरी संपत्तीचा समूळ नाश करायचा आहे. दैवी संपत्तीचे राज्य स्थापन करायचे आहे. अशा विचाराने रामप्रभूने वनाच्या राज्याचा लगेचच स्वीकार केला. हेच ते नियतीचे म्हणा किंवा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे म्हणा आयोजन आहे. आयोजन करणे आपल्या हाती नाही, ते नियतीचे पुरुषोत्तमाचे काम आहे. परंतु त्याचे नियोजन करणे आपल्या हाती आहे नव्हे, ते आपलेच काम आहे. ते काम नियती पुरुषोत्तम करत नाही, ते तो आपल्यावर सोडतो. उदाहरणार्थ, पावसाचे आयोजन परमात्मा करतो. एरवी वळसणीचे पाणी आढ्याला नेणे आणि पुन्हा आढ्याचे ते पाणी वळसणीला आणणे, ही अशी नेआण कोण करणार? हे तो सर्वोच्च करू शकतो. समुद्राच्या पाण्याची सूर्याकडून वाफ होते, ती वरवर जाते. ते पाणी शुद्ध असते, सजीवांना पिण्यासाठी योग्य असते. असे पाणी वाफ होऊन वर जाऊन पावसाच्या रूपाने पुन्हा धर्तीवर येते. ते नद्यांच्या माध्यमामधून समुद्राकडे वाहू लागते. पावसाचे नियोजन आपण मानवाने करायचे आहे. पाऊस पृथ्वीवर बहुतांशी सर्वत्र पडतो. धरणे, तलाव, विहिरी इत्यादी आपण बांधून त्यांच्या साठवणीमधून ते समस्त सजीवांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्यायचे काम आपले आहे. पावसाळ्यात खरीप पीक घ्यायचे. अन्य हंगामात पाण्याच्या साठवणीमधून धान्य, फळबागा, वनशेती इत्यादी रब्बी पिके घ्यायची. येथे असेच घडत आहे. आपल्या अवतार कार्यासाठी राज्याभिषेकामध्ये विघ्न निर्माण करून वनात जायचे आयोजन पुरुषोत्तम करत आहे. आता त्याच्याच मानवी अवताराने त्याचे नियोजन करायचे आहे. यास्तव रामप्रभू पित्याची आज्ञा शिरसावन्य मानून वनात त्वरित जायला निघाले आहेत. कारण त्यांच्या अवताराचे प्रयोजन राज्यकारभार करणे हे नसून रावणाचा वध करणे हे आहे. यास्तव ते माता कौसल्याची समजूत घालत आहेत. चतुर्दश समास्तस्त्र हृषित्वा मुनिवेशधृ आगमिष्ये पुनः शीघ्रं न चिंतां कर्तुमर्हसि. मुनिवेश परिधान करून मी 14 वर्षे तेथे वनात राहीन आणि मग मी पुन्हा लगेचच अयोध्येत परत येईन. तेव्हा माते,
तू माझी मुळीच काळजी करू नको. परंतु हे वृत्त माता कौसल्यासाठी अनपेक्षित होते. कोठे रामप्रभूंचा राज्याभिषेक आणि अचानक कोठे रामप्रभूंचे वनवासात जाणे, सारेच कसे अचंबित करणारे. रामप्रभूंचा विरह होणार या कल्पनेने ती भावनाविवश झाली. तिला ते सहन झाले नाही आणि ती मूर्छित झाली. शुद्धीवर आल्यावर ती म्हणाली, रामा, मलाही तुझ्याबरोबर वनात घेऊन चल. मी तुझ्याशिवाय एक पळभरही जीवित राहू शकत नाही. परंतु स्वतःला सावरत ती रामप्रभूंना म्हणाली, भरताय प्रसन्नेच्छाद्रं राजा प्रयच्छतु किमर्थं वनवासाय त्वामाध्यापयति प्रियम. राजा दशरथ भरतावर प्रसन्न झाले असले तर त्यांना भरताला राज्याभिषेक खुशाल करू देत. परंतु मला प्रिय असलेल्या तुला वनवासात जाण्याची आज्ञा ते कशासाठी देत आहेत? तसेच ती पुढे म्हणाली, महाराज कैकेयीला ते जे देऊ इच्छितात ते त्याने तिला खुशाल देऊ देत. परंतु यात तुझा कैकेयीप्रत आणि महाराजांप्रत अपराध काय आहे? त्याने तुला वनवासात पाठवण्यामागे कारण काय आहे? रामप्रभू अयोध्येत हजर असताना भरताला राज्य देऊन उपयोग नाही. त्यात मोठा धोका उद्भवू शकतो. याचे कारण रामप्रभूंची सत्वगुणी साधी सरळ माता कौसल्या जाणू शकत नाही. परंतु याचे कारण भरताची रजोगुणी व्यवहारे चाणाक्ष माता कैकेयी चांगले जाणून आहे आणि त्याहीपेक्षा तिची कैवारी मंथरा हे जास्त चांगले जाणून आहे. याचमुळे भरताला केवळ राज्याभिषेक करा असे सांगून कैकेयी थांबली नाही, तर त्याआधी रामाला 14 वर्षे वनवासात राहायला सांगा अशी प्रथम अट तिने घातली. 14 वर्षे हा प्रदीर्घ कालावधी भरताला राज्यात स्थावर व्हायला पुरेसा आहे. म्हणून आधी वनवास आणि मग राज्याभिषेक. याची अनेक कारणे आहेत. 1. राम स्वतः उठाव करून भरत आणि शत्रुघ्नला कैद करून राज्य ताब्यात घेऊ शकतो. राम आणि लक्ष्मण यासाठी सक्षम आहेत. त्या काळी ही जनसामान्य प्रथा होती. राजा दशरथ यासाठी रामाला प्रत्यक्षपणे अनुकूल आहे. तसे त्याने रामाला कैकेयीच्या महाली भेटल्यावर कैकेयीसमोर सांगितले आहे. 2. राम स्वतः उत्सुक नसल्यास रामाचा कट्टर कैवारी असलेला लक्ष्मण रामासाठी उठाव करून भरत आणि शत्रुघ्न यांना कैद करून राज्य ताब्यात घेऊ शकतो. तसे तो पुढे म्हणालाही आहे. यासाठी त्याचा एकट्याचा पराक्रम पुरेसा आहे. त्या काळी ही जनसामान्य प्रथा होती. राम जनतेमध्ये फार फार प्रिय आहे. कदाचित जनता उठाव करून भरताला राज्यावर पदच्युत करून रामाला राज्यावर बसवू शकते. ही जनमान्य प्रथा आहे. राम अयोध्येत असताना भरताला राज्य करताना अनेक अडचणी येऊ शकतात. कौसल्या माता रामाला पुढे म्हणाली, रामा, जसे तुझे पिता तुझे गुरु आहेत तसेच मी सुद्धा तुझी गुरु आहे. मी तुला निक्षून सांगते की यदि गच्छसि मद्वाक्यमुल्लंघ्यं नृपवाक्यतः तदा प्राणान् परित्यज्य गच्छामि यमसदनम. जर तू माझ्या वचनाचे उल्लंघन करून पित्याच्या आज्ञेनुसार वनात जाशील तर मी प्राणत्याग करून यमसदनी जाईन. त्यावेळी लक्ष्मणाची माता सुमित्रा तेथे होती. तसेच लक्ष्मणही तेथेच होता. त्याने माता कौसल्याचे वचन ऐकले आणि तो प्रक्षुब्ध झाला. त्या भरात आपल्या मातेसमोर रामप्रभूंकडे पाहत तो म्हणाला, उन्मत्तं भ्रांत मनसं कैकेयी वशवर्तिनं बध्वा निहन्मी भरत तद्बंधून मा तुला नपी. कैकेयीच्या सौंदर्याने कामातूर, वेडा आणि भ्रमिष्ट झाल्यामुळे असे अशिष्ट वर्तन करणाऱ्या राजा दशरथाला मी कैद करीन. तसेच भरत आणि शत्रुघ्नला याचप्रमाणे त्याच्या आजोळचे जर कोणी त्याला सहाय्य करणार असतील तर त्या सर्वांना मी तत्क्षणी तेथेच ठार करेन. तो रामप्रभूंना पुढे म्हणाला, कालाग्नीप्रमाणे सर्व भस्म करणारे माझे शौर्य सर्वांना आज पाहू दे. हे रामा, आपण स्वतःवर राज्याभिषेक करण्याच्या तयारीला लागा. यामध्ये कसलेही विघ्न आणण्याची कोणाचीही बिशाद नाही. अशांना मी ठार करेन. लक्ष्मणाचा हा रुद्रावतार पाहून रामप्रभूंना एक वेगळीच त्यांच्या अवतार कार्याची चिंता वाटू लागली.
परब्रह्म पुरुषोत्तमाचे हे आयोजन असे निष्क्रिय होऊन चालणार नाही. आता लक्ष्मणाला शांत कसे करावे याचा विचार ते करू लागले. जास्त वेळही जाऊ द्यायचा नव्हता आणि म्हणून अल्पावधीतच रामप्रभूने विचार पक्का केला की असा हा रुद्रावतार धारण करणारा लक्ष्मण किरकोळ गोष्टी सांगून शांत होणार नाही, म्हणून त्याला आता अध्यात्म सांगावे. मग रामप्रभूने लक्ष्मणाला आलिंगन दिले. प्रथम त्याच्या शौर्याची प्रशंसा केली आणि त्याने लक्ष्मणावर आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे सचैल सिंचन केले. ते आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.